मुख्य मंदिराजवळ आम्ही आता पोहोचतोय. इथं शुक महात्म्य लिहिलेलं आहे. तर बघा सकाळच्या वातावरणामध्ये मस्तपैकी हे मुख्य ठिकाण आहे. मंदिर परिसरामध्ये देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. तसेच मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर असा ठेवण्यात आलेला आहे. मुख्य देवस्थान बघा किती पुरातन काळातलं मंदिर आहे. माहिती नसण्याचं कारण म्हणजे आपण येत नाही. आपण यायला पाहिजे, कामामध्ये व्यस्त आहोत. मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आणि आतील भाग संपूर्ण दगडी बांधकाम आणि आतल्या बाजूस पूजेचे काम सुरू आहे. महादेवाच्या पिंडीची भक्ती चालू आहे. ओम नमः शिवाय, शंभो. नित्य नियम प्रमाणे पूजा सुरू आहे आणि आम्ही सकाळी अगदी वेळेत आलेलो आहे. थोडा वेळ ध्यान साधना करून आम्ही आता पुढं ट्रेकिंगला निघायचा प्लॅन करतोय. चला निघूया. चला, सर्वांनी थोडंसं मेडिटेशन केलेलं आहे. एकदम शांत वातावरण आहे आणि मनशांतीसाठी थोडासा वेळ काढून थोडी ध्यान साधना केलेली आहे आणि आता मी पुढच्या प्रवासासाठी निघतोय. ते चला, शुकाचार्य मुख्य देवस्थान दर्शन घेऊन झालेलं आहे. सर्व मेंबर्स आणि मोबाईल पडलेला आहे. मोबाईल पडला असं ते काय होत नाही. ते सगळ्यांना नाश्ता द्यायला लागते. त्यासाठी नाश्ता दिला तर ते चालू होतोय, नाही तर चालू होत नाही. जेवण दिला तर काय चालू होतंय. बरं, कसा वाटला एकंदरीत वातावरण? एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण खरंच आकर्षित आहेत. आपलं शुक्राचार्य मंदिर मी आता पहिल्यांदाच आलेलो आहे इथे. पहिल्यांदा आल्यानंतर ना इथलं जे नजारा आहे तो पाहूनच माझं मन इतकं भरून आलेलं आहे की असं वाटतं की इथे येऊन शांतपणे जरी बसलं तरी मन शांत होईल. मी पहिल्यांदा ट्रॅकिंगला आलो आहे, तर मला इतका आनंद झाला या गोष्टीचा. निसर्ग वातावरणामध्ये एकदम चांगलं वाटतं. नाही तर
सुट्टी दिवस झोपूनच काढला असता मी. चांगला वाटलं ना एक नंबर जाताना. सुट्टीचा दिवस काय झोपूनच काढला असता. सुट्टीचा दिवस सगळं हां बरोबर आहे. काय झालंय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या दगदगीमध्ये विसरून गेलो आपण का नाही. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे काय नाही, हेल्थसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि पूर्वी कॉलेज लाईफमध्ये सगळे मित्र परिवार होतो आपण सगळे. आता पण आहे, आता आहे तर पण त्यावेळी दैनंदिन जीवनामध्ये अडकलोय आपण. त्यावेळी फक्त शिक्षण आणि मैत्री एवढ्यापुरतं मर्यादित होतो. जबाबदारी काय नव्हती. आता जबाबदारी वाढल्यामुळं जरा सगळेजण वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. तर एकत्र यायला पाहिजे. आठवड्यात एकदा ट्रॅकिंग व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. नक्की नक्कीच नक्कीच नक्की नक्की. आता आपण पुढच्या वेळेला हजेरी पुस्तक ठेवूया. नक्कीच नक्कीच. सुरू झालेली आहे देवाची. चला आता आम्ही खास इथला जो परिसर आहे तो बघण्यासाठी निघालेला आहे. सर एक नंबर आहे. ह्यो कुठला मित्र गाठलास? हा इथलाच मित्र आहे. हा इथेच असतो. बर चला आता आमचं वॉकिंग सुरू झालेलं आहे. आता खरं ट्रॅकिंग मगाशी चालू झालं ट्रेकिंग. खरं हे बा चालत घरी. आता किती वाजता येणार परत? पुजारी परत किती वाजता येणार? ए अंडरवर डोक्याला अडकव की आहे. मग काय काय बस करो. नमस्ते, गुड मॉर्निंग. मॉर्निंग कुठंच आहे. मॉर्निंग मस्त आहे. वातावरण मस्त आहे. पण तुम्ही जो स्पॉट काय डोंगर काय झाडी आहे ना बऱ्यापैकी. एक नंबर है. जब आपने हमें इधर लाया तो ऐसा लगा कि हर दिन घूमना चाहिए. हर दिन घूमना चाहिए काय? हर दिन. पायऱ्या इथेपर्यंतच आहेत. इथे एक ब्रिज आहे आणि इथं डोंगरावरून येणार जे पाणी आहे ते पाणी इथून पुढे जाऊन साठतंय. आता ही डांबरी सुरू होते. इथून आपण डांबरीनं सुद्धा येऊ शकतो. वाहन सुद्धा घेऊन येता येतं इथंपर्यंत. आता आमचा प्लॅन काय आहे, हा रस्ता जिथं आणि डोंगर जिथं एकत्र मिळतात त्या सोंडेवरून आम्ही वर चढायचा प्लॅन करतोय. हा जो डावीकडचा डोंगर आहे हा ट्रेकिंग करायचा प्लॅन आहे. या डांबरी रस्त्यावरून आम्ही आता चालत आहोत. जवळजवळ एक किलोमीटर आलेला आहे. हा जो डोंगर आहे ह्या डोंगराच्या वर जायचं आहे. जर गाडीने येणार असला तर तुम्ही या रूटनं सुद्धा येऊ शकता आणि अधिक माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करून तिथंपर्यंत पोहोचू शकता. जर समजा तुम्हाला वाहनं घेऊन यायचं असेल तर, ट्रेकिंग करायचं असेल तर मग काय जिथं आपण सुरुवातीला आलो त्या ठिकाणीच गाडी लावून देवदर्शन करून मग आपण थोडासा भाग एक्सप्लोर करू शकतो. दगडावर एक मेसेज दिलेला आहे सेव्ह वॉटर नावाचा आणि खरंच आहे. पाणी वाचवलं पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, जमिनीमध्ये पाणी जिरवलं पाहिजे, पाण्याचा साठा भूजल पातळी वाढवली पाहिजे. प्रॉब्लेम काय माहिती आहे का की बोललं जाते पण केलं जात नाही. आता का केलं जात नाही तर माणूस स्वतःच्या कामामध्ये इतका बिझी झाला आहे, व्यापामध्ये मोबाईलमध्ये, त्यामुळं वेळ मिळत नाही किंवा हे काम करू वाटत नाही. बघायला गेलं तर करता येतं. ठरल्याप्रमाणे जिथे रस्ता आणि डोंगर यांचा मिलाप होतो तिथून ट्रेकिंग करायचे ठरवलेले आहे आणि आता आमचे ट्रेकिंग सुरू झालेले आहे. सर्वजण शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेकिंग करत असताना
चला पुढचा ट्रेकिंगचा प्रवास हा आपण पुढच्या भागामध्ये पाहू.